कुर्ला पश्चिम सुंदरबाग परिसरात मोमोज खाल्ल्यामुळे 16 जणांना फूड पॉयझनिंगचा त्रास झाल्याचं समोर आलं। मोमोज खाल्ल्यानंतर संबंधितांना उलट्या, जुलाब, ताप, पोटदुखी आणि चक्कर येण्यासारखी लक्षणं जाणवू लागली। त्यानंतर सर्वांना उपचारासाठी कुर्ला येथील भाभा रुग्णालयात आणण्यात आलं। एकूण 16 जणांपैकी 14 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून 2 जणांवर ओपीडीच्या माध्यमातून उपचार करण्यात आले। सध्या सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असून डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। दरम्यान मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य समितीचे अध्यक्ष हरीश भांदिरगे यांनी भाभा रुग्णालयात भेट देऊन रुग्णांची विचारपूस केली। तसेच डॉक्टर आणि रुग्णालय प्रशासनाकडून रुग्णांच्या प्रकृतीची आणि सुरू असलेल्या उपचारांची माहिती घेतली। या घटनेची गंभीर दखल घेत संपूर्ण प्रकरणाची आवश्यक ती तपासणी करून योग्य कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या। फूड पॉयझनिंगचं नेमकं कारण काय याचा तपास आता संबंधित यंत्रणांकडून केला जातो आहे। कुर्ल्याच्या सुंदरबाग परिसरामध्ये एक घटना घडली। मोमोज खाल्ल्यानंतर काही जणांना त्याची बाधा झाली आणि त्यांना रुग्णालयात सुद्धा दाखल करावं लागलं। 13 जणं होती अशी माहिती मिळाली होती। सध्याची काय परिस्थिती आहे त्या रुग्णांची? तुम्ही त्यांची भेट घेतली होती, काय सांगाल? काय या सगळ्या संदर्भात माहिती अधिकची? टोटल 16 जणांना विषबाधा झाली होती मोमोजमुळे आणि त्यातले 2 जणांना OPDमध्ये उपचार घेऊन तुरंत सोडण्यात आलं। 14 जणं आता पण कुर्ला येथील बाबा हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत आणि 3 वर्षापासूनची लहान मुलं आहेत, म्हणजे शेवटचा 3 वर्षाचा मुलगा आहे। तर मी स्वतः काल तिथे गेलो होतो, डॉक्टरांना सांगितलं, कारण ही घटना 22 तारखेला झालेली आहे। त्यानंतरही 2 दिवस ते ॲडमिट होते। मला कळलं की ते सिरियस आहेत म्हणून मी काल तुरंत सकाळी गेलो, डॉक्टर निर्देश दिले आणि लवकरात लवकर, माझ्या मते असं वाटतं, त्यांनी डॉक्टरांनी सांगितलं की 2 ते 3 दिवसामध्ये त्यांना डिस्चार्ज पण देतील।